वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावे कनिष्ठ लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशी आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. वेतन 19,900 ते 81,100 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर या पदांविषयीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. कंबाईन हायर सेकंडरी 12th लेवल एक्झामिनेशन 2024. तर 12वीच्या लेवलची ही एक्झाम असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन 8/4/2024 ला सुरू झालेले आहेत. 7/5/2024 ही शेवटची तारीख आहे. एक्झाम होणार आहे जून-जुलै 2024 ला. त्यानंतर ही जी एक्झाम असेल ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे. त्यानंतर टियर 2 एक्झाम होईल. बॉईज आणि गर्ल्स सर्वांनी अप्लाय करायचं आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंटच्या पोस्ट आहेत. या पोस्टसाठी पेमेंट मिळणार आहे 19,900 ते 63,200 रुपये या रेंजमध्ये. डेटा एंट्री ऑपरेटरच्या पोस्ट आहेत. या पोस्टसाठी पेमेंट मिळणार आहे 25,500 ते 81,100 रुपये या रेंजमध्ये. व्हॅकन्सीज टोटल 3,712 व्हॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहेत. उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स कॉर्नर टेंटेटिव्ह व्हॅकन्सी चेक करायच्या आहेत. रिझर्वेशन शासकीय नियमानुसार कास्टवाईज रिझर्वेशन देखील मिळणार आहे. नॅशनॅलिटी अ कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया. भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे. एज लिमिट 18 ते 27 वर्षे दिलेली आहे. इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी सायन्स घेऊन 12वी झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. 12वीला मॅथमॅटिक्स हा विषय असणे आवश्यक आहे, म्हणजे गणित विषय असणे आवश्यक आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात. क्वालिफिकेशन खूप जास्त मागितलेलं नाही, एक्सपिरियन्स मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत, त्यामुळे सर्व उमेदवारांनी या पदासाठी जरूर अर्ज करा. हाऊ टू अप्लायच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर OTR वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन मोडने अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवाराचा फोटो घेतला जाईल, त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना मागची भिंत ही शक्यतोवर पांढरी असावी आणि चेहऱ्यावर लाईट असावा. तुमचा कॅमेरा हा आय लेवलला असला पाहिजे, डोळ्यांच्या लेवलला असला पाहिजे. सरळ बसायचं आहे, तिरपा फोटो काढायचा नाही. उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना कॅप, मास्क किंवा स्पेक्टॅकल्स म्हणजे टोपी, मास्क किंवा चष्मा घालायचा नाही. उमेदवारांनी स्कॅन्ड सिग्नेचर अपलोड करायची आहे, जी JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असेल. फोटोग्राफ आणि सिग्नेचर ब्लर नसावी. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7/5/2024 आहे. ॲप्लिकेशन फी 100 रुपये आहे. विमेन कॅन्डिडेट, SC/ST कॅन्डिडेट तसेच PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट यांनी फी भरायची नाही, त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. नेट बँकिंगद्वारे उमेदवारांनी फी भरायची आहे. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन इथे दिलेले आहेत. महाराष्ट्रात अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स असतील. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. टियर 1 आणि टियर 2 एक्झाम्स होतील. टियर 1 एक्झामचे सब्जेक्ट्स इथे दिलेले आहेत. इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 असतील. मार्क्स 200 दिले जातील आणि 1 तासाचा अवधी या परीक्षेसाठी दिला जाईल. टियर 1 एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्यामध्ये असतील. ही एक्झाम उमेदवार हिंदी, इंग्लिश किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये देऊ शकतात. निगेटिव्ह मार्किंग आहे. जे उमेदवार टियर 1 एक्झाम क्लिअर करतील त्यांना टियर 2 एक्झामसाठी बोलवलं जाईल. टियर 2 एक्झाममध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर नॉलेज ह्यावरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर उमेदवारांची स्किल टेस्ट होईल, टायपिंग टेस्ट होईल. सिलेबस इथे दिलेला आहे, तो उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. उमेदवारांनी आपल्या परीक्षेचं ॲडमिशन सर्टिफिकेट हे वेबसाईटवरनं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या ॲडमिशन सर्टिफिकेटची प्रिंटआउट एक्झामिनेशनला जाताना घेऊन जायची आहे. उमेदवारांनी 2 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ सोबत घेऊन जायचे आहे. तसेच ओरिजिनल व्हॅलिड फोटो ID देखील सोबत घेऊन जायचा आहे आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी देखील सोबत घेऊन जायची आहे. यामध्ये आधार कार्ड, वोटर्स ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणताही एक ID प्रूफ उमेदवारांनी घेऊन जायचा आहे.
फोटो आयडी वरती डेट ऑफ बर्थ असणे आवश्यक आहे. ती जर नसेल तर बर्थ सर्टिफिकेट उमेदवारांनी घेऊन जायचं आहे. महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे. कॅन्डिडेट्स हू डू नॉट सबमिट देअर पोस्ट प्रिफरन्स ऑन द वेबसाईट of the commission within the stipulated time will not be considered for any post in the final result. उमेदवारांना कमिशन कडून काही वेळ दिला जाईल, त्या वेळेत उमेदवारांनी आपला पोस्ट प्रिफरन्सेस द्यायचा आहे. ही महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी कंडक्टेड बाय द युजर डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन्स आफ्टर डिक्लेरेशन ऑफ द फायनल रिझल्ट. मोड ऑफ सिलेक्शन. मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स इन टियर 1 अँड टियर 2 एक्झामिनेशन आर ॲज फॉलोज. अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 30%, ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 25% आणि ऑल अदर कॅटेगरीसाठी 20%. हे क्वालिफाइंग मार्क्स आहेत. उमेदवारांनी एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाइंग मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन टियर 2 एक्झामिनेशन ओनली. तर टियर 2 एक्झामिनेशन झाल्यानंतर उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाईल. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट दिलेले आहेत. यापैकी जे सर्टिफिकेट तुम्हाला लागू होतं त्या सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी काढायची आहे. त्यावरती सक्षम अधिकाऱ्याचा सही आणि शिक्का घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. दिलेल्या पेजवरती येऊन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत म्हणजे 12वी झालेले आहेत त्या उमेदवारांनी या पदांसाठी जरूर अर्ज करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.